नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. या बुलेटिनमधून आम्ही आपल्याला दिवसभरातल्या बातम्यांपैकी काही निवडक आणि स्पेशल बातम्या दाखवू. या बुलेटिनमध्ये बातम्या असतील सविस्तर, बातम्या असतील विस्तृत, बातम्या असतील तुमच्या रोजच्या जगण्याशी संबंधित, तुमच्या रोजच्या जगण्याशी निगडीत. आजच्या आपल्या दोनही बातम्या मन अस्वस्थ करणाऱ्या आहेत. बुलेटिनमधली एक बातमी आहे देशाच्या फाळणीच्या अस्वस्थतेची, तर दुसरी महिलांच्या सुरक्षेच्या अस्थिरतेची. बुलेटिनला सुरुवात करून या दोनही बातम्या आपण सविस्तरपणे बघूया. पैसे आणि जमिनीसह घोडा, बग्गी आणि हत्तीचीही झालेली विभागणी. पहा 1947 मधील भारत पाकिस्तान फाळणीच्या न ऐकलेल्या कथा. कोलकाता बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर पाशवी अत्याचार झाल्याचं उघड. तुटलेल्या हेडफोनचा बलात्काराशी कनेक्शन. नराधम संजय रॉयच्या क्रूर कर्मांचा भांडाफोड. कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्काराविरोधात डॉक्टर्स आक्रमक. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात फ्रीडम मार्च. ऑगस्ट 1947 याच दिवशी ब्रिटिशांचा युनियन जॅक आपल्या देशातनं खाली उतरला आणि लाल किल्ल्यावरती फडकला भारताचा तिरंगा. ब्रिटिशांच्या जोखडातनं अखंड भारत मुक्त झाला. पण याच वेळी भारताचे दोन तुकडे झाले. अखंड भारताच्या वायव्येकडचा भाग पाकिस्तान म्हणून अस्तित्वात आला. फाळणी झाली. पण या फाळणीनंतर सरकारी तिजोरीसह देशातल्या विविध मालमत्ता दोनही देशांमध्ये विभागल्या गेल्या. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण या फाळणीच्या वेळेला अखंड भारतातलं सरकारी कार्यालयांमधलं फर्निचर आणि टेबल खुर्च्यांची सुद्धा विभागणी झाली. इतकंच काय तर आज आपल्या देशाचे राष्ट्रपती ज्या ऐतिहासिक बग्गीतनं प्रवास करतात, ती बग्गी भारताकडे राहणार की पाकिस्तानला मिळणार याचा निर्णय नाणेफेक करून घेण्यात आला होता. अशा कोणकोणत्या प्रमुख गोष्टींचं विभाजन फाळणीच्या वेळेला झालं याची रंजक कहाणी आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी गोष्ट राष्ट्रपतींच्या बग्गीची. आज आपले राष्ट्रपती ज्या बग्गीतनं फिरतात ती बग्गी मूळची आहे ब्रिटिशांच्या व्हॉइसरॉयची. ही बग्गी अत्यंत आकर्षक आणि ऐतिहासिक असल्यामुळे तिची मालकी आपल्याकडेच असावी अशी दोनही देशांची इच्छा होती. सोन्याचा मुलामा असलेली ही बग्गी नेमकी पाकिस्तानला मिळणार की भारताला याचा निर्णय घेणं खूपच अवघड बनलेला. अखेर या बग्गीची मालकी निश्चित करण्यासाठी नाणेफेकीचा म्हणजे टॉस करण्याचा निर्णय झाला. हा टॉस भारतानं जिंकला आणि बग्गी आपल्याकडे आली. आज देशाचे प्रथम नागरिक आपले राष्ट्रपती काही खास प्रसंगी मोठ्या सन्मानानं या बग्गीतनं प्रवास करतात. हे एक अतिशय ऐतिहासिक परंपरा होती ज्यामध्ये राष्ट्रपती घोड्यानी ओढलेल्या गाडीमध्ये बसून राष्ट्रपती भवनातून या तर पार्लमेंट हाऊसमध्ये जायच्या किंवा 26 जानेवारीची परेड अटेंड करण्याकरता लाल किल्ल्याकडे जायच्या आणि त्यांचं रक्षण करण्याकरता PBG म्हणजे प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड हे असायचे. परंतु 1984 साली ज्यावेळेला श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या अंगरक्षकांनी मारलं त्यानंतर ही परंपरा थांबवण्यात आली सुरक्षेच्या कारणामुळे. आणि विभाजनाची अशीच एक रंजक कहाणी सांगितली जाते ती एका हत्तीची, जॉय मनीची. हा हत्ती फाळणीच्या वेळेला बंगालच्या वनखात्याच्या ताब्यामध्ये होता. या हत्तीची मालकी पूर्व पाकिस्तानकडे असेल असं निश्चित झालं. हत्तीची किंमत ठरली. या हत्तीची किंमत जवळपास एका स्टेशन वॅगन इतकी निश्चित करण्यात आली. हत्तीबाबतचा निर्णय पक्का झाला की जॉयमनी हत्ती पूर्व पाकिस्तानला दिला जाईल आणि त्या बदल्यात पश्चिम बंगालला वाहन मिळेल. स्वातंत्र्याच्या वेळेला जॉयमनी हत्ती होता पश्चिम बंगालच्या मालदा प्रांतात म्हणजे भारतात. त्याला सीमेपलीकडे न्यायचं कोणी यावरनं नवीन वाद उद्भवला आणि या प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा जॉयमनी हत्तीच्या माहुतानं भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हत्तीची मालकी पूर्व पाकिस्तानकडे आणि हत्तीचा माहूत भारताकडे असा पेच प्रसंग निर्माण झाला. पुढे हा वाद प्रशासकीय स्तरावरती बराच गाजलेला होता. आणि यानंतर कहाणी सैन्याच्या फाळणीची. स्वातंत्र्यापूर्वी भारतीय सैनिक ब्रिटिश आर्मीचा एक भाग होते. स्वातंत्र्य मिळालं पण देशाची फाळणी झाली. त्यामुळे ब्रिटिश भारतीय सैन्यातल्या
4 लाखांपेक्षा जास्त सैन्यांची विभागणी झाली. 14 ऑगस्ट 1947ला जुनं भारतीय सैन्य बरखास्त झालं आणि सैनिकांना भारत किंवा नव्यानं निर्माण झालेल्या पाकिस्तानची निवड करण्याची मुभा देण्यात आली. यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पहिले भारतीय सैन्य अधिकारी सॅम माणिकशॉ तेव्हा लष्करात होते. यावेळी मोहम्मद अली जिन्ना यांनी माणिकशॉ यांना पाकिस्तानात येण्याची ऑफर दिलेली, पण माणिकशॉ यांनी ठामपणे या ऑफरला नकार दिला. फाळणीपूर्वी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये लष्कराचे 3,91,000 जवान होते. हवाई दलाचे 13,000 तर नौदलाचे 8,700 सैनिक होते. पण फाळणीनंतर लष्कराचे 2,60,000 जवान भारतात तर 1,31,000 जवान हे पाकिस्तानमध्ये गेले. हवाई दलातील 13,000 10,000 जवान हे भारतात राहिले आणि 3,000 सैनिक पाकिस्तानला गेले. तर नौदलातील 5,700 जवानांनी भारतात राहणं पसंत केलं तर 3,000 जवानांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या विभागणीमध्ये जवळपास 98% मुस्लिम सैन्यानं पाकिस्तानची वाट धरली. फक्त आणि फक्त 554 मुस्लिम अधिकारी हे भारतात राहिले. फाळणीच्या आधी भारतामध्ये 30 ते 35% मुस्लिम सैनिक होते, पण फाळणीनंतर ही संख्या 2% आली. फाळणी झाली, सैन्याची विभागणी झाली. आता लष्कराच्या साधन सामग्रीचं वाटप कसं करायचं हा आणखी एक मोठा प्रश्न. या सगळ्या साधन सामग्रीचं वजन जवळपास 2.25 लाख टन इतकं होतं. या साधन सामग्रीच्या विभागणीमध्ये भारताला 4 बोटी, 12 माइनस्वीपर आणि 1 युद्धनौका मिळाली, तर पाकिस्तानला 2 बोटी आणि 4 माइनस्वीपर मिळाले. पाकिस्तानचं सैन्य देशाचं रक्षण करायच्या ऐवजी हे फक्त स्वतःच्या हिताचं रक्षण करत आहे, स्वतः श्रीमंत होत आहे आणि जे पाकिस्तानचं राजकारण आहे, पाकिस्तानची जी लोकशाही आहे त्यामध्ये ते ढवळाढवळ करत आहे. म्हणजे सैन्याची सर्वात महत्त्वाची भूमिका असते देशाचं रक्षण करणं, ते अजिबात केलं जात नाही आहे. फक्त सैन्य स्वतः श्रीमंत होत आहे, प्रॉपर्टी कमावत आहे. त्या मानाने भारताचं सैन्य अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पाकिस्तानबरोबर झालेल्या लढाया 1947, 1965, 1971, 1999 या सगळ्या लढाया आपण जिंकलेल्या आहेत. त्याच्याशिवाय दहशतवादी विरोधी अभियानात आपण खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आज आपलं सैन्य दुसऱ्या किंवा तिसरं एवढं मोठं सैन्य आहे. सैन्याचं आधुनिकीकरण होतं आहे आणि यामुळे जी भारताची जी राष्ट्रीय हित आहे ते जपण्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत मिळते आहे. आणि सैन्याची विभागणी झाल्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा टास्क होता तो आर्थिक विभागणीचा. फाळणीच्या करारानुसार अखंड भारताच्या एकूण मालमत्तेपैकी 17.5% मालमत्ता ही पाकिस्तानला देण्यात आली. भारताला 400 कोटी रुपये मिळाले तर पाकिस्तानला 75 कोटी. पाकिस्तानला वर्किंग कॅपिटल म्हणून अतिरिक्त 20 कोटी रुपये देण्याचाही निर्णय झाला. देशामध्ये अस्तित्वात असलेली सेंट्रल बँक ही वर्षभरासाठी दोनही देशांना म्हणजे भारत आणि पाकिस्तानला आर्थिक सेवा देईल असंही निश्चित करण्यात आलं. जी नाणी आणि नोटा अखंड भारतामध्ये वापरल्या जात होत्या त्यांचा वापर 31 मार्च 1948 सालापर्यंत दोनही देशांसाठी आहे तसा सुरू ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेतला गेला. पाकिस्तानला नवीन नाणी म्हणजे त्यांच्या देशासाठीची नवीन नाणी आणि नवीन चलन अस्तित्वात आणण्यासाठी 1 एप्रिल 1948 सालापासून 30 सप्टेंबर 1948 सालापर्यंतची मुदत देण्यात आली. स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतर सुद्धा गंमत आता अशी आहे की आजही दोनही देश हा दावा करतात की त्यांना एकमेकांकडनं पैसे येणं बाकी आहे. भारताचा 2022 आणि 23चा आर्थिक अहवाल असं सांगतो की आजही पाकिस्तानच्या डोक्यावरचं भारताचं फाळणीपूर्वीचं 300 कोटींचं कर्ज शिल्लक आहे. तर दुसरीकडे 2014 साली पाकिस्तानच्या स्टेट बँकेनं हा दावा केलेला की आजही भारतानं पाकिस्तानचं 560 कोटी रुपयांचं देणं शिल्लक आहे. अखंड भारताची ही फाळणी अनेक जखमा देऊन गेली आहे. 1947 साली फाळणी फक्त 2 देशांची झाली नाही तर दोनही देशातल्या माणसांची झाली, मनांची झाली, कुटुंबांची झाली, अनेक आठवणींची झाली. शेकडो वर्षांच्या प्रयत्नांनंतर अनेकांच्या हौतात्म्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला याचा आनंद तर होताच, पण सोबतच देशाचे 2 तुकडे झाल्याची, अखंड भारत विभागल्याची, अखंड भारत दुभंगल्याची भळभळती जखम सुद्धा होती. ज्यांनी फाळणीच्या वेदना भोगल्यात त्यांच्यासाठी जखम भरून निघणं केवळ अशक्यप्राय आहे. त्यामुळे 1947 साली हीच भावना होती की उषक काल होता होता काळरात्र झाली.